राज्याची आर्थिक स्थिती बिघडली. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत लवकरच 1500 वरून 500 रुपयांवर आणि नंतर शून्यावर येणार. संजय राऊतांचं वक्तव्य. अजित पवार निधी देत नाही, शिंदेंची शहांकडे तक्रार. संजय राऊतांचा दावा. राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे अजितदादाही सध्या चिंतेत. राऊतांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंकडून मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा व्हिडिओ व्हायरल. मला शोधून दाखवा. कासलेंचं पोलिसांनाही ओपन चॅलेंज. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतीची मोठी परिस्थिती. सिद्धिविनायक पिडवलकर अपहरण हत्या प्रकरणावरून वैभव नाईक यांचं वक्तव्य. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा वैभव नाईकांचा आरोप. मुंबईतील एल्फिस्टन पूल आजपासून 2 वर्षांसाठी बंद. वरळी ते शिवडी कनेक्टरसाठी पुलांची पुनर्बांधणी होणार, तर स्थानिकांच्या पुनर्वसनानंतरच पूल पाडण्याची मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. सिनेट सदस्यांचं आजपासून धरणे आंदोलन. परीक्षेतील गोंधळसह विविध विषयांवरून आक्रमक. युवासेना आणि मुक्तू संघटनेचं. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी आज ससून रुग्णालयात तज्ज्ञांची बैठक. गर्भवतीचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का? ससून रुग्णालयाची समिती आज करणार गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा तपास. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपी गुजरातच्या वडोदरामधील रहिवाशी. तर चौकशीला हजर राहण्यासाठी पोलिसांची आरोपीला नोटीस. मेहुल चोक्सीला भारतात आणण्यात अडचणी येण्याची शक्यता. चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लांबलचक असल्याचं कायदेतज्ञांचं मत. एमपीएससी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुंबईत आयोगाची भेट घेणार. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली. राज्यसेवा पूर्व परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलण्याची मागणी करणार. राज्यात येत्या आठवड्यात अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह पावसाची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.